सामना सुंदर असं प्रदर्शन घडवलेलं आहे उत्पन्न फेरीचा सामन्यामध्ये आणि आपला विजयश्री प्राप्त केलेला आहे। कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पंच आणि लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे। अवधी आपल्याकडे कमी आहे, बॅड लाईट येण्याची शक्यता आहे। आपल्याकडून लवकरात लवकर जर हा 20 चेंडूंचा खेळ खेळता आलं तर नक्कीच पुढचा संघ यांना सुद्धा 20 षटकामध्ये कुठलाही अडचण येणार नाही, कुठल्याही प्रकारचा प्रकाश ज्योत आहे बॅड लाईट ज्याला बोलतो त्याचा समावेश होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे। प्रारंभिक फलंदाज आलेले आहेत शुभम आणि हनी या रूपाने। मला तर वाटतं शुभम हा स्ट्रायकरला जात आहेत, नॉन स्ट्रायकरला हनी आहेत। VRCC या संघात खेळणारे हे प्रारंभिक फलंदाज अत्यंत जोमात आहेत, नौजवान आहेत आणि प्रारंभिक गोलंदाज आहेत। हनी गोलंदाज कोण आहे? भाविक। सुंदर असा त्यांचा रनअप आहे। बघूया कुत्र्यांची शर्यत लागलेली आहे मैदानामध्ये 2 विरुद्ध 1 असं। पंचाने सामना चालू करायचा लवकरात लवकर। भाविक याने लक्ष द्यायचं आहे, फक्त 20 चेंडू टाकायचे तुम्हाला आणि तुम्हाला फलंदाजी करताना बॅड लाईट येऊ नको, प्रकाश ज्योतीचा विषय येऊ नको। पहिला चेंडू सामना करण्यास तयार, सुंदर असं टोलवलं एक साईडच्या दिशेने। बघूया क्षेत्ररक्षण करतायत का? 1 धावावर समाधान, दुसरी धाव धावतायत पण सुंदर असं अचूक फेक, 1 धावावर समाधान, 1 चेंडू 1 धावा। अंतिम फेरीचा अशा सामना मैदानामध्ये जवळजवळ 10,000 पब्लिक आलेले आहे, लोक आलेले आहेत, सामनाचा आनंद घेत आहे। KPLचा हा माझ्या म्हणण्याप्रमाणे 6वा सत्र आहे आणि सुंदर अशी योजना कमिटी मार्फत जे आयोजक आहेत त्यांनी केलेले आहे। भाविक यांचा पुढचा चेंडू कुठलाही अवधी घडवायचा नाही, लवकरात लवकर सामना सुरळीत होईल याचा आपण भान ठेवायचा आहे। पुढचा चेंडू सामना तयार, सुंदर असा कट केलेला आहे, पुन्हा लेग साईडच्या दिशेने परतीचं चूक फेक, परंतु बघूया 2 धाव घेता नाही, काहीतरी तालमेलमध्ये गडबड झालेली आहे। यस नो मध्ये 1 धावावर समाधान, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू 2 धावा। सुंदर अशी गोलंदाजी मिळवल्या भाविक यांची, आपल्या परीने ते क्षेत्ररक्षण लावून घेत आहे। गेल्या सामन्यामध्ये यश याने सुंदर असे 2 झेल टिपलेले आहेत, जबरदस्त असे झेल त्याने टिपलेले आहेत। मानस आलेले आहेत, प्रज्वल आलेले आहेत। पुढचा चेंडू सुंदर असं टोलवलेला आहे, 1 धावावर समाधान, धावसंख्येत वाढ, 3 चेंडू 3 धावा। सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागणार आहेत आणि जे प्रारंभिक फलंदाज आहेत हनी आणि शुभम हे जबरदस्त असे फॉर्म मध्ये आहेत, त्यांच्याकडून आतषबाजी होणे गरजेचं आहे कारण हा अंतिम सामना आहे। अंतिम सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या होणे गरजेचं आहे आणि त्यांना प्रचिती मी करून देतोय, आठवण करून देत आहे। बिग स्कोर दॅट्स विन द मॅच। पुन्हा चेंडू कट करण्याचा कट केलेला आहे, बघूया आणि हा सीमा पार होतोय की नाही, क्षेत्ररक्षण धावत आहे सीमा पार। सुंदर असा गलीच्या दिशेने मारलेला टोलवलेला कट केलेला चेंडू सीमा पार। पुढचा चेंडू सामना करण्यास तयार, टोलवलेला आहे, बघूया ऑफसाईडच्या दिशेने कुठल्या क्षेत्ररक्षणास संधी मिळते का? क्षेत्ररक्षण नाही, सीमा पार, 4 धावा। सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागणार आहे हनी यांच्या रूपाने, शुभम यांच्या रूपाने। धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे 11। पहिला षटक संपलेला आहे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11। चांगली गोलंदाजी म्हणावी लागणार आहे, दुसरा षटक लवकरात लवकर चालू करायचं आहे ऐकाने, कारण तुम्हाला पुन्हा फलंदाजी करायची आहे।
गोलंदाज करायचा आहे. गोलंदाज आलेले आहेत. चिन्मय आलेले आहेत. त्यांना सामोरे जाणार आहेत शुभम. 1 षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत. शुभम आणि हनी प्रारंभिक फलंदाज आहेत आपल्या कुंभोली स्ट्रायकर संघाचे. पुढचा चेंडू सुंदर असा टोललेला आहे. 1 धाव घेत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार आहे. एका धावावर समोर बघूया धावची तो तुम्ही पंचांकडून दाद मागतायत, परंतु चेंडू आणि एसटी मध्ये कुठल्या प्रकारे संपर्क नाही. चिन्मयानं करता आलेला नाही. नक्कीच हा धोका होता, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाही. प्रारंभिक फलंदाज आपल्या धावपट्टीवर सुरक्षित आहेत. पुढचा चेंडू चिन्मयांचा सामना करण्यास हनी तयार. संघनायक कुंभोली स्ट्रायकर संघाचे चिन्मयांचा पुढचा चेंडू सुंदर असं टोलर बघूया. झेलचे तो तुम्ही. हा गॅप शॉट आहे आणि सीमा पार होते की नाही बघायचं. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागलं. 2 धाव घेतले. बघूया तिसऱ्या धावासाठी धावतात की नाही. आणि चांगले रनिंग बिटवीन विकेट म्हणावे लागणार आहे. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर अशी धावगती प्राप्त करून देत आहेत आपल्या संघासाठी प्रारंभिक फलंदाज हनी आणि शुभम. धावसंख्या झालेली आहे भाऊ. धावसंख्या बोल ना. 15 धाव झालेल्या आहेत. आणि चेंडू चौकार आहे का. चौकार असा पंचाने जाहीर केलेला आहे. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झालेली 16. चिन्मयांचा पुढचा चेंडू सामना करण्यास कर्णधार हनी तयार. सुंदर असं वातावरण कुंभोली मैदानावर. पुढचा चेंडू मला तर वाटतं हा पंचांकडून दाद मागतायत आणि पंचाने त्यांना दाद घेतलेले आहे आणि पायचीत म्हणून घोषित केलेला आहे. पहिला झटका कुंभोली स्ट्रायकर संघाला. सुंदर अशी फलंदाजी प्रारंभिक फलंदाज करत होते, परंतु हा पहिला झटका आहे. कृपया वेळ घालवायचा नाही. तुम्हाला बॅड लाईट येणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. लगेच तुमचा वनडाऊन जो आहे त्यांना पाठवायचा आहे. वेळ घालवू नका. तुम्हालाच हा धोका आहे. जे क्षेत्ररक्षण करतात त्या संघांना मी आवाहन करतोय की त्यांना लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच बॅड लाईट येण्याची शक्यता आहे. त्यांच्या हनी यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. पुढचे फलंदाज सामना करण्यासाठी तयार. या सामन्याचा अंतिम सामना आहे हा. चिन्मयांचा पुढचा चेंडू खेळण्यास तयार. सुंदर टोलवलेला आहेत. ऑफ साईडच्या दिशेने 1 धाव घेत आहेत. बघू दुसऱ्या धाव धावतात का. आणि सुंदर असा चुकफेक, परंतु थोडी मिस्टेक झालेली आहे, परंतु धाव घेण्यास रोखलेलं नाही. धाव त्यांना घेता आलेलं नाही. दुहेरी धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, चुकलेला आहे. एका धावावर समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 17. तिसरा षटक चालू आहे. दुसरा षटक चालू आहे. चिन्मय याने वेळ घ्यायचा नाहीये. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार. सुंदर रक्षात्मक पद्धतीने खेळून काढलेला आहे. गॅप शॉट म्हणाले. 1 धाव घेत आहे. बघूया दुसरं धावतात का. सुंदर असं रनिंग बिटवीन विकेट म्हणावे लागणार आहे. 2 धाव पूर्ण केले आहेत. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 19 धावा झाले. 2 षटकामध्ये जवळजवळ 9.50च्या धावगतीने धावतायत स्ट्रायकर संघ. अजून त्यांच्याकडे जवळजवळ 15 चेंडू शेष आहेत. जवळजवळ 10 चेंडू बाकी आहेत त्यांना. आता गोलंदाज आलेले आहेत. मला तर वाटतं यश अग्रवाल, बरोबर का. यश अग्रवाल त्याने गेल्या सामन्यामध्ये सुंदर आणि भेदक अशी गोलंदाजी केलेली आहे. त्यांच्या गोलंदाजीवर सुंदर असा यश याने झेल घेतला होता. जबरदस्त असा हा झेल होता. शक्यता कमी वाटतोय. बॅड लाईट येण्याची शक्यता आहे. कृपया क्षेत्ररक्षकाच्या कर्णधाराने हे लक्षात ठेवायचं आहे. सुंदर चेंडू मैदानी फटका म्हणावे लागेल. चपाती शॉट
एक धाव घेत आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण, परतीचा अचूक फेक, फक्त एका धावावर समाधान. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 20. कृपया लवकरात लवकर गोलंदाजी करा क्षेत्ररक्षक संघाने. तुम्हाला बॅड लाईट येण्याची शक्यता आहे. सूर्य मावळलेला आहे. सुंदर टोलवलेला फटका, मैदानी फटका आणि 4 धाव तक बघायचा आहे. जबरदस्त असा क्षेत्ररक्षण, फक्त 2 धावावर समाधान घेत आहेत आणि 2 धाव पूर्ण केले. बघूया 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली 22. यश याने लवकरात लवकर गोलंदाजी करायची आहे. कुठलाही कमेंट करायचं नाहीये. तुम्हालाच धोका होणार आहे बॅड लाईटचा. हनी हुशार आहे, त्याने फलंदाजी स्वीकारलेली आहे. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू मला लागणार आहे. चेंडू आणि फळी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू, सुंदर चेंडू यश यांचं. पुढचा चेंडू टाकण्यास तयार, सामना करण्यास शुभम तयार. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार. सुंदर मैदानी फटका, 1 धाव घेत आहे. बघू यश, यशांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. झेल टिपतातच आहे, परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण करत आहेत. एका धावावर समाधान, धावसंख्या झालेले 23. यश यांचा पुढचा चेंडू सामना करण्यास तयार. मैदानामध्ये एकदम सुन्न असं वातावरण, कुठल्या प्रकारची जोश नाही आहे. सुंदर गोलंदाजी, अचूक गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. अशा प्रकारे हा षटक संपलेला आहे. अंतिम षटक आहे. 3 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे 23. अंतिम षटक घेऊन आलेत. कोण आहे बाळा गोलंदाज? भावेश. बघूया आपल्या अंतिम षटकामध्ये समोरच्या विरुद्ध संघाला किती धावापर्यंत आपल्या संघाची मजल मारता येते ती. लवकरात लवकर गोलंदाजी करायची आहे. गोलंदाज शेवटचा चेंडू, तर पहिला चेंडू आणि हा सुंदर असं टोलवलेला आहे, परंतु तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण. परतीचं चूक फेक, पक्का एका धावावर समाधान. बघूया दुसऱ्या धावासाठी धावतायत आणि धावचित होत आहेत. आत्महत्या स्वीकारलेली आहे, कारण शुभम हा तडाखेबंद असा खेळाडू आहे. एका धावावर समाधान, धावसंख्या झालेली आहे 24. चेंडूचा हा सामना शेष आहे. बघूया किती धावापर्यंत मजल मारतायत स्ट्रायकर संघ. फुलटच चेंडू आणि तितकंच चांगल्या प्रकारे टोलवलेलं आहे. पंचांकडून दाद मागताय. पंचाने नो बॉल म्हणून घोषित केलेला आहे. अशा प्रकारे हा फ्री हिट, एक बोनस पॉइंट स्ट्रायकर संघासाठी आणि त्यांच्या समोर तडाखेबंद असे शुभम आहेत. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतात या फ्री हिटवर आणि आपल्या संघाला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करतायत. बघूया सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, जबरदस्त अशी गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. फ्री हिट हा एकदम फ्री मध्ये झालेला आहे. निर्धाव चेंडू आहे. धावसंख्येत कुठल्या प्रकारची वाढ नाही. धावसंख्या झालेली आहे 23. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळी यांच्यामध्ये जास्त संपर्क नाही, फक्त एका धावावर समाधान. धावसंख्यात वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे 26. उर्वरित चेंडू, या चेंडूवर बघूया फलंदाज आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारतायत ते. टोलवण्याचा प्रयत्न, ऑफ साईडचे झेंड टोलवलेला आहे आणि हा गटा क्षेत्ररक्षण आणि याचा पुरेपूर फायदा मिळालेले 4 धावा, सीमा पार. पुढचा चेंडू
टोलवण्याचा प्रयत्न बघूया धावचित होतोय की नाही आणि ही आत्महत्या स्वीकारलेली आहे आणि धावचित अशा प्रकारे फक्त 29 धाव पूर्ण झालेल्या आहेत आणि 30 धाव पूर्ण झालेल्या आहेत. 31 धावांचं लक्ष आहे. 20 चेंडू 31 धावा आणि मी सांगितलेलंच आहे पहिले बॅड लाईट आलेलीच आहे ऑलरेडी, तरी सुद्धा स्ट्रायकर संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करून घ्यायचं आहे आणि आरएस संघाने कुठला आर आहे का AR संघाने लवकरात लवकर आपले प्रारंभिक फलंदाज पाठवायचे आहेत. कृपया स्ट्रायकर संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॅड लाईट ऑलरेडी आलेली आहे तरी सुद्धा हा सामना आपल्याला 20 चेंडूचा आहे ते पूर्ण करायचं आहे. 16 चेंडूचा ना 4 चौक 16 ना 5 चौक 20 चेंडूचा हा सामना आहे. कृपया वेळ घालवायचा नाही आणि तसंच मी म्हणतो की AR संघाने आपले प्रारंभिक फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे. निखिल क्षेत्ररक्षक अजून पोहोचत आहे, सीमापार गेलेलं नाही मिळत, शरीराचं वजन त्यांचं वाढलेलं आहे. पंचाने लवकरात लवकर सामना चालू करावा अशी आमची विनंती आहे कारण बॅड लाईट ऑलरेडी आलेले आहे. 20 चेंडूचा हा सामना आहे आणि अंतिम फेरीचा आमचा हा सामना आहे. आमचे जे सहकारी आहेत मनोज भाऊ यांनी सांगितलेलं आहे की बॅड लाईट न येता निर्णय योग्य होणे गरजेचं आहे कारण अंतिम फेरीचा सामना आहे. सुंदर अशी KPL ही 6वा क्षेत्र आहे आणि हा चांगली अशी स्पर्धा पार पडलेली आहे आणि अशा वेळेला प्रारंभिक फलंदाज सुद्धा आलेला आहेत. आमचा जो आव्हान आहे तो स्वीकारलेला आहे. कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून देत. हनी तुला स्पेशल वॉर्निंग आहे, विनंती सुद्धा आहे की सामना सुरळीत व्हायचा आहे 20 चेंडूचा, त्याच्यामुळे हा लवकरात लवकर कुठलाही चर्चा न करता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचाने सामना लवकरात लवकर कसा संपवता येईल, कुठल्याही संघाला अडचण न येता हा सामना सुरळीत करायचा आहे. सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे मैदानामध्ये. अंतिम फेरीचे सामने बघणार जवळजवळ 2-3 हजार प्रेक्षक आलेले आहेत. एक चुरस आहे, एक चुरस निर्माण झालेली आहे. एक KPL हा चांगला पर्व आहे या विठ्ठल रुक्माई क्रीडा मैदानावर आणि जे आपली गावातली बुजुर्ग मंडळी आहे, काही हौशी, काही नौजवान असे क्रिकेट प्रेमी इकडे आलेले आहेत. पूर्ण दिवस त्याने लुप्त असा आनंद घेतलेला आहे. तरी हा 20 चेंडूचा सामना लवकरात लवकर पार पडावा अशी आमची विनंती आहे. प्रारंभिक फलंदाज आलेले आहेत, गोलंदाजी सुरुवात करत आहेत. पहिला चेंडू सामना करण्यास तयार, सुंदर टोलवण्याचा प्रयत्न परंतु हा त्रिफळाचीत झालेला आहे. पहिल्या चेंडूमध्ये पहिला झटका या AR संघाला आणि कुंबली स्ट्रायकर संघ हनी यांचा संघ आनंदित झालेला आहे आणि नक्कीच आनंद त्यांना गगनात मावेना असा आहे कारण पहिल्या चेंडूवर त्यांना बळी प्राप्त करता आलेला आहे. कृपया AR संघाचे संघ वन डाऊन जे आहेत त्याने लवकरात लवकर आपला स्थान ग्रहण करून मला तरी यश आलेलं आहे. बघूया आपले गोलंदाजीमध्ये सुंदर असे छाप पाडलेले आहे. तर आपण फलंदाजीमध्ये काय करतायत ते फक्त छोटासा लक्ष आहे. 20 चेंडूमध्ये जवळजवळ 31 धावाचं लक्ष आहे, मोठं लक्ष नाही आहे. कुणाल याने व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. सुंदर असा मैदानी फटका बघूया 4 धावा होतात की नाही. 4 धावा, 1 बाउन्स फॉर. सुंदर असा फटका. जबरदस्त असा प्रहार. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार. सुंदर असा फटका म्हणावा लागणार. बघूया हा झेल होते की नाही आणि हा सुंदर झेल, अप्रतिम असा झेल आणि हा पुन्हा दुसरा झटका AR संघासाठी आणि कुंबली स्ट्रायकर संघ आनंदी असं वातावरण तयार केलेलं आहे. हनी याच्या संघाने संघ मालक आहेत, ते सुद्धा खुश आहेत. कृपया आता या सामन्याचा अंतिम सामन्यानंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. तरी मान्यवर जे आहेत त्याने आपला
प्रवास जो आहे तो व्यासपीठकडे आपला आगेकूच करायचा आहे. आपल्याला इथे व्यासपीठावर यायचं आहे कारण लवकरात लवकर आपल्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार. नो स्ट्राइक एंडला आहे प्रारंभिक फलंदाज आणि सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागणार आहे गोलंदाजाची. 2 गडी गारद केलेले आहेत. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार. बघूया हा सुंदर असा क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार आहे. गलीच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू परंतु तितकंच चांगला क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान. धावसंख्या झालेली आहे 5 धावा झालेल्या आहेत. लवकरात लवकर सामना संपवायचा प्रयत्न करायचा आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. तसेच पंचांनी सुद्धा थोडे लक्ष द्यायचं आहे. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार. सुंदर असा रक्षात्मक पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. त्याच्यावर फक्त 1 धाव मिळालेली आहे. एका धावावर समाधान. धावसंख्या झालेली आहे 6. पहिला षटक हा संपलेला आहे. उर्वरित 15 चेंडूमध्ये आपल्याला जवळजवळ 25 धावा घ्यायच्या आहेत. मोठा लक्ष आहे कारण जो वातावरण आहे तो एकदम संथ झालेला आहे. वातावरण नमी आलेले आहे. त्याचा पुरेपूर फायदा गोलंदाज घेत आहेत आणि AR संघाला जखडून ठेवलेले आहे. एका षटकामध्ये 2 गोलंदाज गारद झालेले आहेत. त्यांच्या आता दुसरा षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज आहेत. हनी आलेले आहेत संघनायक. सुंदर. कृपया वेळ घालवायचा नाही. कृपया हनी. पंधरा चेंडूमध्ये 25 धावाची आवश्यकता आहे AR संघाला. हनी आपला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आलेला आहे. पंच आणि जे आपले बॅट्समन तयार नाही आहेत त्याच्यासाठी वेळ घेतलेला आहे. पुढचा चेंडू हनी यांचा. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न. पंचांकडून दाद मागतायत आणि तितकंच सुंदर असा यष्टीरक्षक यांच्याकडून यष्टीरक्षण. कुठल्याही प्रकारे धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली आहे 6. कृपया लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही संघाने. हनी यांचा पुढचा चेंडू. सुंदर असं मैदानी फटका आणि हे 4 धावा तक बघायचं आहे. सुंदर असं मैदानी फटका 4 धावा. जबरदस्त असा प्रहार AR संघाच्या. यश यांचा जबरदस्त असा प्रहार. पुढचा चेंडू हनी यांचा. पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न. बघूया ते झेलचित होते की नाही. जबरदस्त असा हा झेल म्हणावा लागणारा महेश यांच्याकडून. अजून आपण फिट आहेत असं दाखवत आहेत ते आणि चांगलं प्रदर्शन घडवत आहेत. अशा प्रकारे हा तिसरा झटका AR संघासाठी. पुढचा चेंडू हनी यांचा. सुंदर अशी गोलंदाजी करतायत. सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू म्हणावा लागणार आहे. खरोखर चांगला असा संघनायक असं मानांकित आहेत ते. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने पहिलं लगेचच फलंदाजी स्वीकारली. त्यांना माहीत होतं बॅड लाईट येणार आहे. त्याचा पुरेपूर फायदा गोलंदाज उचलणार आहे. बघूया पुढचा चेंडू हनी यांचा. सामना करण्यास तयार. लेग साइड त्याची टोलवलं. बघूया हा सीमा पार होते की नाही. आणि हा पंचाने षटकार म्हणून जाहीर केलेला आहे. 6 धावा. बिग हिट.
चालू करून घ्यायचा पंचाने. फक्त आता 10 चेंडूचा सामना बाकी आहे, शेष आहे. 10 चेंडूमध्ये किती पाहिजेत? 10 चेंडू 15 धावा. अत्यंत समीप असा हा टार्गेट आहे, लक्ष्य आहे. नक्कीच फलंदाजाने चांगली फलंदाजी केली तर स्ट्रायकर संघाला हा अपयश येऊ शकतो, परंतु त्यांच्याकडे सुंदर अशी गोलंदाजी आहे, त्याचा ते पुरेपूर फायदा घेणारच आहेत, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. क्षेत्ररक्षण लावून घेत आहेत गोलंदाज आपल्या शैलीप्रमाणे आणि जबरदस्त असे प्रहार करत आहेत. पुढचा चेंडू पंचांकडून पंचाने ही दाद मान्य केलेले आहे आणि पायचिन्ह घोषित केले आहे. लवकर पुढचा आपला खेळाडू पाठवायचा आहे. कुठलाही वादविवाद शंका निरसन न करता लवकरात लवकर हा सामना आपल्याला पार पाडायचा आहे. मैदानात आलेले आहेत मला तर अपील अक्षय आहे का? सुंदर असं आमचे विश्लेषक आहेत, जुने खेळाडू आहेत मनोज संखे, याने सांगितलं की जो महेश याने झेल घेतलेला आहे हाच या सामन्यासाठी मोठी कलाटणी आहे. नक्कीच सामना स्ट्रायकर संघाकडे झुकला जाईल. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागणार आहे. बघूया अपील काय करत आहे आपल्या संघासाठी. अक्षय आलेला आहेत. यस, अक्षय आणि अक्षय भाऊ भाऊ असं द्वंद्व आहे, एकमेकाच्या विरुद्ध खेळतायत ते. बघूया आणि सुंदर असं टोलवलं. बघूया सुंदर असं मैदानी फटका. एक धाव घेत आहे, दुसरा धाव धावतात ते बघायचं आहे. एका धावावर समाधान. सुंदर असा परतीचा चूक फेक. एका धावावर समाधान. धावसंख्या झालेली आहे 17. जबरदस्त असा प्रहार केला होता, ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला होता, परंतु तितकंच चुस्त असे हे क्षेत्ररक्षक. एका धावावर समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 17. अक्षय यांचा पुढचा चेंडू सामना करणार आमचे षटकार बंधू. बघूया आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करतायत की नाही, मदत करतायत की नाही बघायचं आहे. पुढचा चेंडू सुंदर असं टोलवलं. एक धाव घेत आहेत, दुसरी धाव साईड धावतात की बघायचं आहे, परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण, मैदानी क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार आहे. एका धावावर समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 18. अक्षयांची भेदक अशी गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. तितकंच सुंदर असं त्यांचा क्षेत्ररक्षण करत आहेत त्यांचे जोडीदार क्षेत्ररक्षक. आपल्या संघासाठी जबरदस्त असा प्रयत्न करत आहे. पुढचा चेंडू अक्षयांचा पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न. आम्हाला चेंडू सुद्धा दिसू शकत नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षणाचा पूर्ण लक्ष आहे. एका धावावर समाधान. धावसंख्या झालेले आहे 19. अक्षयांचा पुढचा चेंडू मोठा लक्ष नाही होता, परंतु सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागणार. तितकंच सुंदर असा स्ट्रायकर संघाचं क्षेत्ररक्षण म्हणावे लागणार आहे. एकदम वातावरण थंड झालेलं आहे. अक्षय यांचा पुढचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. मैदानी फटका. बघूया एक धाव घेत आहे, दुसरी धाव. सुंदर असा यश यांच्याकडून क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण झालेले आहेत आणि 2 धावावर समाधान. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 21. आता फक्त 5 चेंडू आणि 10 धावा. अत्यंत अटीतटीची ही लढत. दोन्ही बाजूला आग लागलेली आहे. आता आग कोण भिजवतो याच्यावर सर्वांचं लक्ष आहे. जे फलंदाज आहेत तडाखेबंद आहेत, अपील आणि त्यांचे सहकारी. तसंच मला तरी वाटतं या टायमाला वेळ घालवायचा नाही आहे. कृपया आपल्याला हा 5 चेंडूचा सामना वेळेच्या आधी किंवा प्रकाश ज्योतीच्या आधी अंधार नाही येत आपल्याला पूर्ण पाडायचा आहे. महेश जे आमचे 38 मध्ये नावाजलेले असे गोलंदाज, तसेच 42 मध्ये सुद्धा. चला उबाठा शिवसेना गटाचे शाखाध्यक्ष सुभेकांची संख्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचंय. तसंच सचिन 11 संगमाला दिनेशजी संख्ये तुम्ही सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचंय. त्यासोबत 5 चेंडू 10 धावा. हा मात्र पहिला चेंडू खूपच चांगल्या टप्प्यावर येते, मात्र आदळला चेंडू आदळून सर्व यष्टिक्षकाच्या हातामध्ये विसरला. यावेळेस मात्र कॉम्प्रोमाइज केलं जात आहे. तसंच संतोषजी संख्ये माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष बीकेजी संख्ये, श्रीकांतजी संख्ये यांनी सुद्धा यायचं मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आणि इथून तुम्ही सामन्याचा लुप्त उठवायचं. पंकजजी संख्ये तुम्ही सुद्धा यायचं.
मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं. यावेळेस मात्र पंचांकडे दात. यस, इट्स आउट. कोर बिहाइंड बा 2 तंबूच्या दिशेने यावेळेस जाताना दिसतोय मिस्टर चिन्मय. चिन्मय यावेळेस मात्र डगआउटच्या दिशेने जातोय. चला, प्रत्येक संघ मालकाने मुख्य व्यासपीठावर यायचं. चला यायचं प्लीज. सर्व संघ मालकांना माझ्याकडून विनंती मी करतोय की तुम्ही या मुख्य व्यासपीठावर. मी सांगतो दिनेशजी संख्ये, प्रतीकजी संख्ये, सचिन 11 संघातील संघ मालक यांनी यायचं. तसंच एअर इंडियन संघाचे संघ मालक श्री अमितजी संख्ये आणि श्री राहुलजी संख्ये या सर्व तुम्ही सुद्धा विराजमान मुख्य व्यासपीठावर. तसंच आपण कुंगोली फायटर संघाचे ऑनर्स सुमितजी पिंपळे, त्याचनंतर रोहित संख्ये आणि राहुल संख्ये तुम्ही सुद्धा यायचं मुख्य व्यासपीठावर. तुम्ही सुद्धा विराजमान व्हायचं. तसंच आपण पाहिलं नियश टायकर संघाचे संघ मालक यश संख्ये सुद्धा उपस्थित झालेत. त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आपण पाहतोय आता मात्र महेश यांचा पुढचा चेंडू समोर पाहतोय मिस्टर निखिल यांना. यावेळी चांगला फटका त्यांनी खेळला. 1 धाव सदरीच्या पूर्ण. आता राहुल फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. चमत्कार त्यांच्या माध्यमातून या चेंडूवर घडवेल की नाही बघायचं. हिरो बनण्याची सुवर्ण संधी इथे मात्र राहुल यांच्या जवळ येऊन ठेपली आहे. निश्चितच फायनलचा सामना आणि फायनलच्या सामन्यामध्ये आपला संघ फसतोय आणि आपला संघ फसत असताना आपल्या संघासाठी जर आपण अचूक कामगिरी केली तर निश्चितच ती कामगिरी तुमच्या संघाच्या बाजूने गोल्डन अक्षरात लिहिली जाईल आणि तुम्हाला त्या सामन्याचा हिरो म्हणून समोर जाईल. यावेळेस मोठा फटका मारायचा होता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चुकले. 1 धाव सदरीच्या पूर्ण. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात केलं जातंय राहुल आणि निखिल यांच्या स्वरूपात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावर. 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. दंडमुक्ती अध्यक्ष आपले बाबूराव संख्ये यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचे. तसंच आमचे गावचे पोलीस पाटील रंजनजी पाटील यांचं सुद्धा इथे मात्र आगमन झालं. त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावर बसायचं. तसंच माझे सहयोगी मित्र सुमितजी पिंपळे यांचं सुद्धा इथे मात्र आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही इथे मात्र शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. तसंच शिवसेना शाखा प्रमुख रुपेशजी संख्ये यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा आम्ही षटकार खेचला आणि 1 धावाने इथे मात्र सामना हरतोय नियास टायकरचा संघ. दिलीप भाऊ तुम्ही सुद्धा यायचं. काय सामना झाला आणि कंपल्सरी चेस होता म्हणून हा सामना आपण जिंकलेला सांगतोय. कुंबोली फायटर संघाला सुमितजी पिंपळे तुमचा संघ आज 5व्यांदा फायनल जिंकलेला. कॉंग्रॅच्युलेशन.